जैसे उस समय बाबा साहब ने पीपल एजुकेशन सोसाइटी बनाई। देखो ना, वो अपने मूवमेंट के लिए भी लड़ते रहे, मोर्चे भी लगाते रहे, कभी मंदिर का मोर्चा, कभी पानी का मोर्चा, कभी कुछ कभी कुछ। लेकिन साथ में उन्होंने एजुकेशन के ऊपर जो पीपल एजुकेशन सोसाइटी बनाई है, उन्होंने कितने बड़े बड़े कॉलेज बनाए हैं। इसमें SC ST के जो एंटरप्रेन्योर हो गए, उसको जितनी उनकी प्रोजेक्ट कॉस्ट है उतने अमाउंट तक का उसको इंसेंटिव्स है आने वाले 10 साल में, यानी वो यूनिट 10 साल में पूरा फ्री हो सकता है। एक और अपना लैकुना है, अपने बच्चे जो इंडस्ट्री डालना चाहते, किसी को इंडस्ट्री सेटअप करना होगा तो उसकी ट्रेनिंग के लिए लैकुना है। प्रैक्टिकल ट्रेनिंग चाहिए। प्रैक्टिकल ट्रेनिंग कैसे? मान लीजिए कोई पैकेजिंग यूनिट लगाना चाहता तो उसको A to Z इन्क्युबेशन में सारी फॅसिलिटी मिळणी चाहिए। जॉब केलं, तुम्ही सर्व्हिस केलं, त्याच्याऐवजी त्या काळातच तर तुम्ही बिझनेस केला असता, तुम्ही इंडस्ट्री उभं करू शकला असता, आज कुठून कुठे गेला असतो। टाटा बिर्लाचं नाव घेण्याची आवश्यकता नव्हतं। तुम्ही एकशे एक आहे, केलं नाही। आपल्या बापजाद्यांनी पंजोबा असेल, आजो असेल, कुणाचे तरी शेतामध्ये काम करत होते, कुणाचे तरी शेती पाळगत होते। आज आपण काय करतो? कुणाची तरी कंपनी सांभाळतो, कुणाची तरी ही सांभाळतो, फरक काही नाही राहिला। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी बाणाईचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अजय पोहेकर सरांना आमंत्रित करीत आहे। अजय पोहेकर सर हे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। आजच्या उद्योजकता शिबिरात त्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व उद्योग विकासावर आधारित मार्गदर्शन शिबिर याचे बाणाईने एक पाऊल पुढे ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे, त्याकरता आयोजित केलेले आहे। या संकल्पनेचा भरपूर प्रतिसाद बाणाईला गेल्या वर्षभरापासून मिळतो आहे। या शिबिराचा मुख्य उद्देश उद्योजकांकरता येणाऱ्या अडचणी, त्यांना लागणारे प्रोजेक्ट प्रिपरेशन्स, आर्थिक पाठबळ याच्यात सुसूत्रता आणून सर्व एक्सपर्टाईजला एका मंचावर आणून नवीन उद्योजकांना किंवा अडचणी झालेल्या उद्योजकांना एक खिडकी योजना प्रकारेच माहिती उपलब्ध करून देणे हाच आहे। मिस्टर सोहनलाल गिंडा सर, श्री गिंडाजी फ्रॉम UK, Scotland, Chairman of IBMT International Buddhist Mission Trust, founder of Bodhisattva Education Society Punjab, founder chairman of Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar Education Society Pan India. He is in UK since 1965. His age was just 14 years that time. Successful businessman from UK.
big contribution in Ambedkarite international movement. Treasurer and founder member of FABO, Federation of Ambedkarite and Buddhist Organization of UK. इसी शब्दों के साथ मैं गिंडा जी को यहाँ पर आमंत्रित करता हूँ। पिछले 25 सालों से मैंने अपना काम धंधा छोड़ दिया है, हमारे कज़न भाई ने भी छोड़ दिया है, और आप जो काम करते हैं करते रहिए। भाग दौड़ करने वाले हमको और मिल जाएंगे, लेकिन हमको दान के रूप में आपसे बहुत उम्मीद है। बाबा साहब ने उस समय 5% बोला था, उस समय पैसा नहीं था। आज हमारे पास पैसे की कमी नहीं है, कमी है तो दान देने की कमी है। हम दान नहीं देंगे तो हमारी ये सोशल मूवमेंट है, एजुकेशन की मूवमेंट है, पैसा कहाँ से आएगा? क्या वो मंदिर वाले हमको देंगे? क्या वो दूसरे देंगे? तो हमारी ड्यूटी है कि अब थोड़ी के बजाय ऐसे दो, जो संस्थाएं काम कर रही हैं ना, उसको खुले मन से दान दो। और देखो जो काम हो रहा है, जैसे हमने लेटेस्ट जो हमारी संस्था है बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर एजुकेशन सोसाइटी, अभी देखिए फूले जी हैं, अगर वो एजुकेशन का उस समय नहीं करते तो शायद आगे से आगे जे बाबा साहब भी एजुकेशन के ऊपर इतना ध्यान नहीं देते। एक उन्होंने शुरुआत की, अपने समय में उन्होंने 18 स्कूल बनाए। सावित्री बाई फूले ने, हम पढ़ते हैं ना, आप तो ज़्यादा पढ़ते हैं, हमको थोड़ा कम आता है। जब वो इतनी हालात में 18 स्कूल बना सकते थे, क्या आप लोगों ने कितने स्कूल बनाए वो आप जानते हैं? ठीक नहीं, हमको भी ज़्यादा बनाना चाहिए, वो पार्ट ऑफ हिस्ट्री है, आप लोगों को भी हिस्ट्री बनानी चाहिए। हमारे वो पुरानी हिस्ट्री के साथ, जैसे बाबा साहब ने हिस्ट्री बनाई, जैसे फूले जी ने, सावित्री बाई फूले, रमाई और बाबा साहब शाहू जी महाराज, उन्होंने हमारे लिए बहुत कष्ट झेले, हिस्ट्री बनाई। उसकी वजह से ही आज हमारा जो मान सम्मान है, हमारे पास अच्छे मकान हैं, गाड़ियाँ हैं और अच्छे और बिजनेस हैं। अगर हम बाबा साहब का रास्ते पे नहीं चलते, दान नहीं देते, जहाँ आप खुद करो, देखो हमारे एजुकेशन का क्या हाल हो रहा है। आगे के लिए आप जो लोग हैं, हमारे समाज के लोग हैं, कलर की बन पाएंगे, कलर के बाद आगे का जो सिस्टम है वो रुकने वाला है। इंजीनियर बनना, डॉक्टर बनना, वो बनना आपके बस की बात रही है। तो जैसे उस समय बाबा साहब ने पीपल एजुकेशन सोसाइटी बनाई, देखो ना, वो अपने मूवमेंट के लिए भी लड़ते रहे, मोर्चे भी लगाते रहे, कभी मंदिर का मोर्चा, कभी पानी का मोर्चा, कभी कुछ, कभी कुछ, लेकिन साथ में उन्होंने एजुकेशन के ऊपर जो पीपल एजुकेशन सोसाइटी बनाई है, उन्होंने कितने बड़े बड़े कॉलेज बनाए हैं। औरंगाबाद का देख लो, उधर बॉम्बे में देख लो, आनंद भवन दूसरा। और क्या हमारा फर्ज नहीं बनता कि हम भी ऐसे कुछ करके जाएं? तो इसलिए हमने अभी 2 स्कूल पहली सोसाइटी ने बनाया, एक जलंधर में बोधिसत्व अम्बेडकर पब्लिक सीनियर सेकेंडरी स्कूल, और एक इधर पुलगांव में है। और देखो पंजाब वाले मुट्ठी भर लोग हैं, हम पूरे इंडिया को देख रहे हैं। आप इतने मिलियनियर्स बन गए हैं, किसी के पास 2 घर होंगे, किसी के पास करोड़ों की प्रॉपर्टी होगी, लेकिन दान के लिए हम थोड़ा कंजूस बन जाते हैं। वो कबीर का एक श्लोक है ना, मेरे तो ख्याल उसने ऐसा ही कुछ देखा होगा, बहुत अमीर आदमी होगा, बहुत लिंगे मारता होगा, भाई मेरे पास ये है वो है। तो कबीर साहब कहीं गए होंगे तो बहुत उनको कम सहयोग मिला, तो उनकी एक नसीहत थी एक श्लोक में कि चिड़ी चूंज भर ले गई, नदी ना घटया नीर, दान दिए धन ना घटे, क्या गए भगत कबीर। मतलब जब आपके पास पैसा आ रहा है, आपके हालात अच्छे हैं, तो उसमें से 5-10% देते हैं तो कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन पूरे समाज को एक बहुत बढ़िया बूस्ट मिलता है। तो एक इधर है। और आज खुशी की बात है, जलंधर का जो 5वीं का रिजल्ट था वो भी 100% अच्छे नंबर में आया, और आज ही सुबह 8वीं का रिजल्ट था। 8वीं का था ये 10वीं का, शायद 8वीं का था। तो एक लड़की ने 98% नंबर लिए, मतलब मेरिट लिस्ट में आई। कितनी खुशी की बात है। खूब आज वहाँ ढोल ढमक्के चल रहे थे, मुझे वो फ़ोन कर रहे थे। तो हमको ये एजुकेशन अगर नहीं करते तो हमारा जो आगे का जो फ्यूचर है वो बहुत धुंधला होने वाला है। तो मैं तो शॉर्ट में यही कहूँगा कि हमारी जो एजुकेशन सोसाइटी है वो उसकी हम बाद में डिटेल देंगे,
और आपको ज़्यादा से ज़्यादा उसके मेंबर बनना चाहिए। हम उसकी एनुअल मेंबरशिप रखेंगे, वो मिनिमम है, 12,000 रुपया मिनिमम है। लेकिन जिसके पास भी एक घर है, 2 घर है, 3 घर हैं, वो इन स्कूलों में एक एक कमरा बनाएंगे तो हम 20 स्कूल है बहुत जल्दी बना देंगे। तो ये कोऑपरेट जो सोसाइटी का काम है वो ऐसे होता है। ये नहीं सोचो कि भाई नागपुर में बनता है तो हम आते हैं साथ में, अगर वो कर्नाटक में होता है तो हम नहीं आएंगे। बाबा साहब का मिशन ना सिर्फ नेशनल था बल्कि इंटरनेशनल था। गांधी और नेहरू का मिशन था, अंग्रेजों को भगा दिया, भाग गए, उनका मिशन पूरा हो गया। लेकिन बाबा साहब का जो मिशन है बहुत लंबा है और पूरे दुनिया के लिए है। जैसे अभी प्रेम्बल में आपने पढ़ा जस्टिस, लिबर्टी, इक्वलिटी, फ्रेटर्निटी, तो ये तो जहाँ भी दुनिया में कुछ ऐसा होता रहेगा वहाँ अम्बेडकर को याद किया जाता रहेगा। तो ये मुश्किल भी नहीं है, लेकिन हमने एक एग्जांपल देनी है। तो इतना ही मेरे ख्याल से मैं काफ़ी टाइम ले लिया है और सभी का धन्यवाद, आप आए इधर। और जो मेंबरशिप की मैंने बात करी है उसके ऊपर ध्यान देना, और ताकि क्योंकि जो नागपुर है, अगर आप आज ऑफिसर बने हैं, इंजीनियर बने हैं, एडवोकेट बने हैं, इंडस्ट्रियल बने हैं, तो उसके पीछे बाबा साहब की बहुत हार्ड मेहनत है। तो हमको पे बैक टू मिशन एजुकेट, पे बैक टू सोसाइटी बहुत हो गया, पे बैक टू मिशन एजुकेट, क्योंकि बाबा साहब ने एजुकेट एजुकेट एजुकेट। इसके बाद मैं आमंत्रित करता हूँ आज के जो प्रमुख पाहुने हैं, प्रमुख गेस्ट हमारे विजय सोमकुवर सर, जो डायरेक्टर है टीजीएन कारपोरेटर के और सल्लागार है प्राइवेट लिमिटेड कंपनी के, डिक्की के भी मेंबर है और बहुत बड़ी हस्ती है सम्माननीय विजय सोमकुवर सर जी। बाबा साहब द ग्रेट इकोनॉमिस्ट है। तो इकोनॉमिक डेवलपमेंट अपने कम्युनिटी का कैसे हो सकता है, इस पे उन्होंने काफ़ी सारा सोचा है। और अभी अब जैसे देख रहे हैं कि आने वाले समय में सर्विसेज अपने कम्युनिटी के लिए बहुत कम होने वाली है। तो दूसरा पर्याय हमारे पास में अल्टरनेटिव होता है कि हमें बिजनेस एक सेक्टर है जहाँ पे अपने लोग काफ़ी काम कर रहे हैं, लेकिन और भी वहाँ ज़रूरत है कि हमें और ज़्यादा डेवलपमेंट करना बहुत ज़रूरी है। क्योंकि बिजनेस ही एक ऐसा है जो तुम्हारे पीढ़ी दर पीढ़ी ट्रांसफॉर्म हो सकता है। बट सर्विस एक ऐसी चीज़ है, जब आपकी सर्विस खत्म हो गई तो आपका जो एक्सपीरियंस है वो आपके साथ ही रहता है, वो ट्रांसफॉर्म नहीं होता अपनी कम्युनिटी में या अपने फैमिली में। तो एक बिजनेस की अपॉर्चुनिटी बहुत अच्छी है। और अभी तो मैं ये आप लोगों से मैं कहूँगा कि हम लोग सक्षम हैं इंडस्ट्री सेटअप करने के लिए, क्योंकि वहाँ चाहिए कैपिटल डालने की जो हमें बर्डन होता है। इसके पहले आप देखो, कोई भी अगर किसी को यूनिट सेटअप करना है तो उसको मार्जिन मनी लाने के हर्डल थे हमने, बट अभी वो हर्डल जो हमारे सर्विस कम्युनिटी के जो लोग हैं उन लोगों ने वो आराम से दूर कर सकते हैं, क्योंकि वो अपना सेविंग का पार्ट जो उनका जमा है वो 25% मार्जिन जो भी इंडस्ट्री सेटअप करने के लिए लगता है वहां लगा के इंडस्ट्री में आना चाहिए। क्योंकि इंडस्ट्री में स्काई इज द लिमिट इस तरह से है। और अपने लोग हार्ड वर्कर है, आपने देखा होगा जितने भी इंडस्ट्रीज डेवलप हुई है वो हमारे हार्ड वर्क की वजह से हुई है। क्योंकि आप हार्ड वर्क करते हो और उनको प्रॉफिट कमा के देते हो, वही काम अपने को आप अपने लिए करना है। तो उसके लिए गवर्नमेंट के और डिक्की ने 2005 को जो इस्टेब्लिश हुआ था इसी पर्पस से कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का इकोनॉमिक थॉट किस तरह से समाज में डेवलप करे। क्योंकि हमें इंडस्ट्री में आना है तो बहुत सारे मैकेनिज्म अपने फेवर में होने चाहिए थे। तो हम लोगों ने मिलके गाला एक गवर्नमेंट की स्कीम है फ्लैटेड गाड़े बनाने की, जिसमें इंडस्ट्री के लिए छोटे छोटे रेडीमेड आप स्ट्रक्चर बना दो बिल्डिंग्स। जैसे आप बोरीवली में देखे होंगे इंडस्ट्री और फ्लैटेड गाड़े बने हुए हैं, वहाँ प्ले एंड प्लग लेवल पे आप अपनी यूनिट लगा सकते हैं। इसका मतलब आप अगर मान लीजिए कोई फूड इंडस्ट्री डाल रहे तो आपको खाली मशीन ही लेनी है, आपको ना बिल्डिंग में इन्वेस्ट करना है ना जगह में इन्वेस्ट करना है। तो इसका मतलब ये हुआ कि तुम्हारा जो कैपिटल इन्वेस्टमेंट है ये कम हुआ और कम इन्वेस्टमेंट में तुम इतना अच्छा क्रिएट कर सकते हो। तो हमें अपने नागपुर लेवल पे एक फ्लैटेड गाड़े का स्कीम जो हमारे कम्युनिटी के लिए अवेलेबल हो एक्सेस लेवल पे, अभी यहाँ क्या किया है महाराष्ट्र गवर्नमेंट ने, फ्लैटेड गाड़ी की जो स्कीम लाई है वो बुटीपुरी में दिया है। और बुटीपुरी में कौन जाएगा, यहाँ से 20-40 किलोमीटर जाने का खर्चा, आने का खर्चा, ये नहीं होना चाहिए। हमें हमारे लोकल लेवल पे चाहिए। या तो पीयू लैंड जो है सिटी के अंदर में वहाँ पे यूनिट रहेंगे तो सिटी टारगेट है मार्केटिंग के लिए। तो ये वाला जो पार्ट है हमने
इनिशिएटिव लेके बानई ने ये क्लस्टर स्कीम के अंतर्गत एसपीवी बना के अपन उसमें काम कर सकते हैं जॉइंटली, ताकि हमारे लोगों के लिए वहां पे इजीली इंफ्रा क्रिएट हो कि हम जब भी किसी को इंडस्ट्री लगानी हो उसका पीएमईजीपी सीएमईजीपी में लोन का प्रपोजल अपन आराम से कर सकते हैं, इजीली होता है। कई कई हर्डल आती है वो भी हम सॉर्ट आउट कर लेते हैं, तो उसके लिए कोई इश्यू नहीं है, हो जाते हैं सारी चीज़ें। ये फ्लैटेड गाड़े बनाने से एक और एडवांटेज अपने लिए बन जाता है कि वहाँ क्लस्टर कर सकते हैं। मान लीजिए फूड से रिलेटेड अगर यूनिट वहाँ पे मल्टीपल आती है तो उनको कॉमन फैसिलिटी का जो पार्ट है वो क्लस्टर से क्रिएट होता है। आप वहाँ पैकेजिंग सेंटर, आपका ग्रेडिंग, सॉर्टिंग और प्रोसेसिंग का भी आप कर सकते हो, जो गवर्नमेंट आपको 100% 90% सब्सिडी मैक्सिमम 10 CR तक देती है, वो भी बेनिफिट हम लेके ये क्रिएट कर सकते हैं। यानी कम से कम पैसे में गवर्नमेंट के बेनिफिट बहुत सारे हैं जो हम यूटिलाइज कर सकते हैं, जिसके तरफ किसी का ध्यान नहीं है अपने कम्युनिटी का। हो रहा है बट कम लेवल पे हो रहा है, हमें मास लेवल पे करना है उसको। एक और अपना लैकुना है, अपने बच्चे जो इंडस्ट्री डालना चाहते हैं, किसी को इंडस्ट्री सेटअप करना होगा तो उसकी ट्रेनिंग के लिए लैकुना है, प्रैक्टिकल ट्रेनिंग चाहिए। प्रैक्टिकल ट्रेनिंग कैसे? मान लीजिए कोई पैकेजिंग यूनिट लगाना चाहता तो उसको A to Z इंक्यूबेशन में सारी फैसिलिटी मिलनी चाहिए कि भाई चल तू प्रोडक्शन करना चाहता है ना, यहाँ डिजाइनिंग से लेके प्रोडक्शन किस तरह से तू क्वालिटी प्रोडक्शन निकाल सकता है, ये ट्रेनिंग चाहिए। वर्बली ट्रेनिंग नहीं चाहिए, थेराटिकल ट्रेनिंग से उसका काम नहीं होने वाला है, क्योंकि इंडस्ट्री जब चलाते हो ना तो आपके थेराटिकल समीकरण चेंज होते हैं। ये एक इंफ्रा आपने को क्रिएट करना है। अपने बहुत सारे एजुकेशन स्कूल पड़े हुए हैं, ट्रेनिंग सेंटर्स पड़े हुए हैं वहाँ, लेकिन जो प्रैक्टिकली इंडस्ट्री को सेटअप करने वाले जो कोर्सेस है वो नहीं हो रहे, उस पर भी हमें ध्यान देना है। तीसरा, मार्केट कनेक्टिविटी का इशू है। हमारे कम्युनिटी के लोग जो भी हम अब इजीली एक छोटा सा, हम लोगों का लास्ट टाइम हम गोपाल साहब है उनके साथ में हमने एक मिशन किए थे कि बहुत सारे हमारे विहार खाली पड़े हुए हैं। और पहले ऐसे था, हम जब छोटे थे तो हमारे माँ बाप हमें विहार लेके जाते थे, सुबह शाम हम जाते थे वहाँ, फुटफॉल लोगों का बहुत ज़्यादा था। लेकिन अभी के पीरियड में आप देखोगे विहार सूने पड़े हुए, पर्टिकुलर डेज को ही वो यूज़ में आते। तो वो इंफ्रा जो है वो हमें यूज़ करना चाहिए, हमने कम्युनिटी के लिए सुपर बाजार स्कीम कनेक्टिविटी के लिए लानी चाहिए, ताकि हमारे घर में जो 4,000 5,000 का महीने का जो किराना का जो माल है वो हम वहाँ से परचेस करें। उसके पीछे एक मेजर थॉट ये भी है, क्योंकि उसमें लगने वाले जो प्रोडक्ट है वो सब हमारे बच्चे बना सकते हैं और हमारे में ही बिक सकता है। तो ये कंसेप्ट से हमने अगर काम किए तो बहुत रिवॉल्यूशन हो सकता है। जैसे आप देखे होंगे नागपुर में सिंधी कम्युनिटी आई, इंडिया और पाकिस्तान का जब फाड़नी हुई, तो वो जब आए थे, जरीपट का एरिया में हमारा रहना है, उनके यहाँ के लेडीज लोग हमारे यहाँ आके काम करते थे। आज ऐसा समीकरण चेंज हुआ है कि उनके देखोगे तो बड़े बड़े इंडस्ट्रीज खड़े हुए हैं और आज हमारे लोग उनके यहाँ जाके काम करते हैं। ये रिवॉल्यूशन उनका है। वो पहले जब आए थे तो रोड पे छोटी छोटी दुकानें लगाते थे, उन्होंने देख लिया लोगों की पर्सनल नीड क्या है, उस पर ही उन्होंने कैप्चर किया। किसी ने फूड इंडस्ट्री में काम किया, किसी ने गारमेंट में काम किया, ये सब करते रहे। ये कंसेप्ट से ही हमें अपने आप को डेवलप करना पड़ेगा कि भाई हम हमारे कम्युनिटी में ही कैसे टारगेट करें। हमारा कम्युनिटी का पैसा जो बाहर जा रहा है उसको फोकस करके हमें हमारे कम्युनिटी के डेवलपमेंट के लिए वहाँ हमारे इंडस्ट्रीज और बाकी सेटअप क्रिएट करने के लिए ध्यान देना चाहिए। ये एक है। दूसरा बात, मार्जिन मनी का शॉर्टफॉल रहता है अपने लोगों को, तो हमने इनिशिएटिव लेना ही चाहिए। हमारी प्रायोरिटी है कि हमारे जो लोग रिटायर्ड हो रहे हैं उन लोगों ने इंडस्ट्री सेटअप करने के लिए आगे आने चाहिए। जरूरी नहीं है आप एकदम मेन फ्रंट में आओ, आप साइड में एसोसिएट होके भी काम कर सकते हो। एक मैं छोटा सा उदाहरण देना चाहूँगा। मेरा रिसेंटली कोई मॉइल से रिटायर्ड हुए लोग मेरे साथ जुड़े और वो अभी इंडस्ट्री सेटअप करना चाहते थे माइनिंग का, तो उनके पास कैपिटल नहीं थी। तो मैं खाली कैपिटल के लिए उनके साथ में आया, लेकिन उनकी जो एक्सपोजर था वो एक्सपोजर से उनके बड़े बड़े काम उनको मिल सकते थे, मिल रहे हैं। अभी मंगलवार को मेरे को इस्पात ग्रुप का 215 करोड़ का वर्क ऑर्डर मिल रहा सर। तो जरूरी नहीं है आपको नॉलेज हो, मेरे को माइनिंग का एम भी नहीं पता सर, बट जो क्वालिटी वाले लोग हैं उनको एसोसिएट होकर आपको इंडस्ट्री सेटअप करनी है और वो विन विन सिचुएशन में होने चाहिए। आप कैपिटल डाल रहे हो, वो अपना नॉलेज दे रहा है। बहुत सारे लोग अपने यहाँ बच्चे ऐसे हैं जिसको नॉलेज है लेकिन कैपिटल नहीं है, आप उसके साथ खड़े हो जाओ,
एसोसिएट हो, इंडस्ट्री डेवलप करने में आप हेल्प कर सकते हो सर। और बहुत बड़ा ये है कि जिसको टेक्निकल एक्सपर्टाइज है, आप उसके साथ में एसोसिएट हो तो एक अच्छा पिक्चर्स क्रिएट हो सकता है। और गवर्नमेंट ने जो भी स्कीम्स के थ्रू जितने बेनिफिट दिए हैं हमारे लिए, अभी 4% रेट ऑफ इंटरेस्ट में लोन भी हमारे लिए अवेलेबल है। अप टू महाराष्ट्र गवर्नमेंट के वेंचर कैपिटल में 7.5 करोड़ तक का है, ओनली 20% आपको कैपिटल डालना पड़ता। सेम सेंट्रल गवर्नमेंट IFCI वेंचर कैपिटल का फंड है जो 15 करोड़ तक 4% रेट ऑफ इंटरेस्ट से मिलता है। तो इसमें भी हमने फोकस करना चाहिए, वो भी लेना चाहिए। जैसे अपना स्केल अप जिससे यूनिट हो सकता है उस हिसाब से अपन प्लानिंग कर सकते हैं। तो महाराष्ट्र गवर्नमेंट में एक डॉक्टर अंबेडकर इंडस्ट्रियल पॉलिसी 2015 में बनाई थी, वो अभी कंटिन्यू है। PSI 2019 स्कीम को, पैकेज स्कीम ऑफ इंसेंटिव 2019 को कंटिन्यू किया है। और इसमें क्या बेनिफिट है, इसमें SC ST के जो एंटरप्रेन्योर हो गए उसको जितनी उनकी प्रोजेक्ट कॉस्ट है उतने अमाउंट तक का उसको इंसेंटिव्स है आने वाले 10 साल में, यानी वो यूनिट 10 साल में पूरा फ्री हो सकता है। तो हर साल 1/10 उसका इंसेंटिव क्रेडिट होते जाएगा। 1 करोड़ का यूनिट होगा तो हर साल 10 लाख का उनको सब्सिडी आते जाएंगी। GST की इंटरेस्ट रिफंड आता है, इलेक्ट्रिसिटी चार्जेस रिफंड आते हैं। उसके बाद में आपको बैंक का स्टैम्प ड्यूटी के लिए जो बेनिफिट मिलता है वो एग्जम्प्ट है। लैंड परचेस के लिए स्टैम्प ड्यूटी जो लगती है वो एग्जम्प्ट है, और इलेक्ट्रिसिटी ड्यूटी भी एग्जम्प्ट है। ये सारे बेनिफिट आपको हर साल, आपका प्रोडक्शन अगर स्मूथली चलता है तो ये रिफंड आते हैं। और उसके अलावा एक और एडिशनल है, आपका जो प्रोजेक्ट कॉस्ट है उस पर 30% की कैपिटल सब्सिडी है D+ एरिया में, यानी वो आती 30 लाख तक। और 30 लाख पहले ही साल आपको 30 लाख प्लस ये GST का रिफंड इस तरह से आपको क्रेडिट होता है। ये बेनिफिट जैसे महाराष्ट्र में हुआ है, इंडस्ट्रियल पॉलिसी डिक्की ने बनाई है, वैसे हर स्टेट में ये पॉलिसी इंप्लीमेंट की गई है। सर का एजुकेशन जो है, उन्होंने JNU में अपना एजुकेशन किया है। उसके बाद में वकालत के लिए जो डिग्री है वो उनको पुणे से उन्होंने की है। सर एक सफल उद्योजक के नाम से जाने जाते हैं, जो कि उद्योग क्षेत्र में उनका बहुत बड़ा वर्क है। सर ने काफ़ी जो है इंडस्ट्रियलिस्ट सर के द्वारा उन्होंने एक IT पार्क पूना में है, जहाँ पे 2500 लोग वहाँ पे वर्क में काम करते हैं। उन्होंने काफ़ी अपने इस एरिया में एक 7 स्कूल बनाए हैं, जो 2 हॉस्टल भी उन्होंने उनके शुरू है। माननीय सांगलीकर सर ये CRS जो ग्रुप के चेयरमैन है, और उन्होंने अभी हाल ही में 20 एकड़ जगह पर एक 12 कोटी का विहार बनाया है, जो गुगवाड़ में ये उन्होंने कार्य किया। उस कार्यक्रम में हम और गिंडा जी के साथ में सभी लोग गए थे। उसके बाद में 5 निधि बैंक बनाई है। एनर्जी, सोलर एनर्जी इंडस्ट्री, इस पे उनका वर्क है। बिल्डरशिप में और डेवलपर में भी उनका पूरा महाराष्ट्र में काम है। और अभी सांगली में 700 एकड़ जमीन पर वहाँ पे अंतर्राष्ट्रीय बौद्ध यूनिवर्सिटी बनने जा रही है। और ये 700 एकड़ जमीन में 200 एकड़ में तथागत बुद्ध और बाबा साहब का एक थीम पार्क बनेगा, और 500 एकड़ जगह पर यूनिवर्सिटी बनेगी। डिक्की मी एवढ्यासाठी जॉईन केलं नाही, डिक्कीमध्ये दलित आहे, मी दलित राहिलेलो नाही। मी दलित या शब्दाला विरोध आहे, आणि ह्या डिक्कीचं जे चेअरमन म्हणणार आहे तो पुण्याचाच आहे, मिलिंद कांबळे। त्यांनी किती बिझनेस केलाय, काय केलंय, तो काय विषय आपल्या चर्चेचा नाही। फक्त तुम्ही नाव बदलावे, बाबासाहेबांचं ठेवा, महात्मा फुलेंचं ठेवा, काहीतरी जोडा, दलित काढा, दलित हा शब्द काढा। हे माझे तुम्हाला रिक्वेस्ट म्हणा, सजेशन समजा, काय समजायचं समजा, बरोबर। आणि नंबर 2, आता डिक्की असू दे कुठल्या याच्यामध्ये आपण जाण्याच्या अगोदर मी स्वतः सांगलीकर म्हणून मी आजपर्यंत कुठल्याही बँकेकडनं, कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीकडनं 1 रुपया घेतलेला नाही। त्यामुळे कुणाकडनं तरी घेऊन परत द्यायचं असतं हे मला माहीत नाही। जे काय असेल मी उभं करत गेलो, आणि ह्या लाईनमध्ये नाही असं नाही आहे, पण मी ॲडव्हर्टाईज पण करत नाही।
संजय गोडावतचं जे सांगितलं, एक काळ होतो संजय गोडावत माझ्याकडे येत होता. आज इतकं मोठं झालंय, तो फोन केला की तो टाइम पण देत नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? कारण काय, मी राहिलो बौद्ध आणि तो राहिला मारवाडी. फरक बघा. मग ज्याचे कौतुक करायला पाहिजे करायलाच पाहिजे. त्यांच्याकडे कला आहे आणि त्यांची लोक सपोर्ट करतात. आपली लोक सपोर्ट करतात करत नाही असं म्हणायचं नाही. बाणाईबद्दल मला बोलायचं जास्त माहिती नाही तरी देखील बोलतो. ही जे बाणाई तुम्ही जे तयार केलं आहे, जॉब केलं, तुम्ही सर्व्हिस केलं, त्याच्याऐवजी त्या काळातच तर तुम्ही बिझनेस केला असता, तुम्ही इंडस्ट्री उभं करू शकला असता, आज कुठून कुठे गेला असतो. टाटा बिर्लाचं नाव घेण्याची आवश्यकता नव्हतं. तुम्ही एकशे एक आहे, केलं नाही. आपल्या बापजाद्यांनी पंजोबा असेल, आजो असेल, कुणाचे तरी शेतामध्ये काम करत होते, कुणाचे तरी शेती पाळगत होते. आज आपण काय करतो, कुणाची तरी कंपनी सांभाळतो, कुणाची तरी ही सांभाळतो. फरक काही नाही राहिला. ते धोतर आणि साडी नेसायचं, आपण पॅन्ट शर्ट घातलाय. फरक एवढंच केलाय आपण, पण मानसिकतेमध्ये काय बदल झालेलं नाही. त्यामुळं बाणाईवाल्यांची पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आत्ता तुम्ही ठीक आहे रिटायर जरी होत असेल, जे लोक तुम्हाला यंगस्टर मिळतील त्या यंगस्टरना खडसावून सांगा, बाळा जॉब करायचं नाही, तू काय का छोटासा का असे ना बिझनेस कर, उभं करता येतं. माझ्यासारखं तुमच्या समोर आहे मी. माझ्या आई वडील कोणाच्या तरी शेतामध्ये शेतमजुरी करायचे, अजूनही माझे आई वडील आहेत. एक शेतमजुरी करणाऱ्यांचा मुलगा एवढं काहीतरी उभा करू शकतो, कुणी करू शकतो ना. आणि ह्या लाईनमध्ये मी नाही असं नाही. हॉटेल मागाशी बोलले कोणीतरी, हेलिकॉप्टर मी वडापला ठेवलं होतं. कुठं? वैष्णवदेवीला. तुम्ही काही समजा, त्याच्या पाठीमाग पण एक प्रिन्सिपल आहे, तत्व होतं माझं. बिझनेस म्हणून समजा, आणखीन काय समजायचं समजा. काय होतो, त्या काळामध्ये जर ॲडव्हर्टाईज केलं असतं तर एवढं मोठं होऊ शकलो नसतो. आणि ह्यापूर्वी तुमच्या नागपूरला बऱ्याच वेळा मी आलोय, पण माझ्या फायली क्लिअर करण्यासाठी आलोय. आलं का लक्षात? दुसऱ्या काहीसाठी आलो नाही. फायली म्हणजे परत मी काही मागायला येत नव्हतो. जी अडचण आहे बाजूला करा. त्यामुळे नागपूरची पण मला ओळख आहे. पण आता नागपूरला पहिल्यांदा दीक्षाभूमी हे कधी आपल्याला आदर्श आहे. आणि याच्यापेक्षा आणखीन एक सांगतो, उघड सांगतो, नागपूरकरांना फार वाटतोय तुम्हाला, फार लोक तुमच्यावर प्रेम करतात, फार तुम्हाला जवळ करतात. अजिबात नाही. दीक्षाभूमी आहे म्हणून आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम करतो. म्हणून त्या दीक्षाभूमीची स्थिती बघा, त्या सगळेच कारणीभूत आहोत आपण. म्हणजे सुधारलं पाहिजे. एक आदर्श म्हणून येतात लोक जगाच्या पाठीतून कुठून कुठेतरी, ते थोडीशी त्या लेवलने असायला पाहिजे. तुमच्याकडे मी आदर्श म्हणून पाहतो, त्या आदर्श तुम्ही टिकवलं पाहिजे. आता बिझनेस करण्यासाठी, आता बिझनेस करायचं म्हणलं तर बघितलं आपण चेहरे सगळे रिटायर्ड दिसतात मला. मग खरोखर बिझनेस करणार आहेत कुठे? मग सांगायचे कोणाला? तुम्ही जाऊन त्यांना सांगणारच नाही. आई वडिलांची ऐकायची सवय राहिलेली नाही. आता बापाला काय कळतोय, गप. बरोबर आहे की नाही? त्यामुळे खरोखर जर बिझनेस आपलं काय करायचं असेल, खरोखर घडवायचं असेल, मी 1 रुपया कोणाकडनं घेतला नाही म्हणतो. आत्ता पण मी हे डिक्की असू दे कोणाकडनं न घेता सांगलीमध्ये आम्ही एक आता हे चालू केलं आहे. एक 500 महिला आणि 500 पुरुष, 1000 उद्योजक मी तयार करतो. माझ्याच एका निधी बँकेने, बँकेची पण मी सांगतो, एक निधी बँक आपण ओपन केला. त्या निधी बँकेचे आज रोजी आमचे 5 ब्रँचेस झालेले आहेत. 5 ब्रँचेस म्हणजे काय, आपल्याकडे शिक्षण पाहिजे, शिक्षण बरोबर बँका पाहिजे, पैसे पाहिजे आपल्याकडं. ह्या 2 गोष्टी असेल तर आपण काही करू शकतो. आपण काही नाही करत. शिक्षण म्हणजे आपण शिक्षण घेऊन सुटलो, पण शिक्षण संस्था कुठे आहेत आपले? बँका म्हणजे आपण कोणाच्या तरी बँकेत जातो, स्वतःची बँका आहेत का आपले? नाही आहे. कधी काढणार आपण? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होणार आपण, पण रिझर्व्ह बँकेत काय उभं काय एखादा कोऑपरेटिव्ह बँक पण ओपन करणार नाही. रिटायर झाल्यानंतर बिझनेसमध्ये या, हा कुठला नाही? अरे काही कामाचं नाही म्हणून गव्हर्नमेंटने सोडलंय तुम्हाला, आणि इथं काय काम करणार येऊन? फिजिकल लक्षात घ्या, हे मशीन आहे. या मशीनची गॅरंटी फक्त 60 वर्षापर्यंत आहे हो. पुढं जे आहे ते बरोबर आहे की नाही? त्यामुळे रिटायर्ड होण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे तुम्ही. एक 10 वर्ष आधी रिटायरमेंट घ्या, 15 वर्ष घ्या, पण यामध्ये या रिस्क घ्या. रिस्क घ्यायला काय आपल्याकडे? रिस्क न घेण्याचा तुमच्याकडे प्रॉब्लेम काय मला सांगा. काय आपल्या बापजाद्याने कमवून ठेवलेलं आहे का? अरे आपण झिरोतली माणसं हो, म्हणून काय होणार, परत झिरो होईल. दुसरं काय होणार आहे का? मग कशाला घाबरता? इक्वॅलिटी तुम्ही कुठं दिला तुमच्या बायकांना, तुमच्या बहिणींना? देताय का? तुम्ही येताना तुमच्या घरातली एखाद्या स्त्रीला घेऊन यायला पाहिजे.
ती एखाद्या मुलाला किंवा मुलीला बसून सांगू शकली असते, ए बाई तू असं कर रे, ए बाबा असं कर रे. का करत नाही आपण? उठलं की आपणच नटून थटून निघालो. अरे काय आहे म्हणजे आपण दिलं की केलोटी आपल्याला धम्म सांगतो आपण, बाबासाहेबांची हे सांगतो, पंचशील त्रिशरण, हे नुसतं बोलायलाच. इम्प्लिमेंटेशन कधी करणार आपण? आपल्या घरापासून ह्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, तरच आपण काहीतरी बदल घडवू शकणार आहे. स्त्रीला बरोबरीची ही द्या. आम्ही पहिल्यापासून सांगत आलोय, जर स्त्रीला तुमच्या बरोबर घेतल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. एकटा कितीही करा तुम्ही परत एकटेच राहणार. त्यासाठी घरातली स्त्री, ती आई असू दे, बहीण असू दे, बायको असू दे, कोणी असू दे, ते घ्यायला सांगा, त्यांना उभं करा. इंडस्ट्रीमध्ये आम्ही दोनच गोष्टी सांगत आलो आत्तापर्यंत. एक, धम्म परिवर्तन जर घडवायचं असेल, धम्मामध्ये हे करायचं असेल, स्त्री जोपर्यंत पुढाकार घेत नाही तोपर्यंत धम्माचे परिवर्तन होणार नाही. आणि काय होतो, एक दुसरी गोष्ट, बिझनेस वगैरे करायचे असेल, धंदा पाणी काही करायचे असतील, तर त्याकरता पण आपल्याला स्त्रीला बरोबरीने घ्यायला पाहिजे. आज बघा जीवनाचे काय खरं आहे का हो, माणसाला कधी काही होतोय. एकदा माणूस निघून गेला पुरुष, स्त्रीने करायचे काय? तुम्ही घरातनं बाहेरच काढत नाही. काढा ना बाहेरपर्यंत, तुमच्या बरोबर करा. आता कुठल्याही देशामध्ये जावा, जगात फिरता तुम्ही, कुठं काय चाललंय बघा. लोकशाहीची एवढं बोलतो आपण. त्यामुळे स्त्रीला बरोबर आणून आपण बरोबरीनं वागवलं पाहिजे. हा एक माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. तर मी आता सगळ्या या लाईनमध्ये आहे. मी काम करतो. IT मध्ये नव्हतो, IT मध्ये पण आता चालू केलेलं आहे. आता IT मध्ये पण फार मोठ्या प्रमाणात बघा, सगळ्यात पैसा जास्त मिळू शकतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, IT क्षेत्रामध्ये आहे, किंवा फार्मास्युटिकलमध्ये आहेत. फार्मामध्ये आपले लोक जात नाही, मुलं काही करत नाही, कितकं इझी आहे. रामदेव बाबाला बघा की काय होतं त्याच्याकडे. रामदेव बाबाचं बघा, श्वास अंदर लो बाहेर छोडो, अंदर लो बाहेर छोडवाला कुठं गेलाय की नाही? आणि आम्ही अंदरही घेतला नाही, बाहेरही सोडलेलं नाही. इथं जिथं आहे तिथंच आहोत आपण. त्यामुळे फार्मामध्ये पण यायला पाहिजे. आपली मुलं जे B.Pharmacy M.Pharmacy जे होत आहेत त्यांना थोडीशी अशा पद्धतीने सपोर्ट करा. आलं की B.Pharmacy आणि M.Pharmacy झालं काय होतं, एक मेडिकल दुकान टाकतात. अरे फार मोठं काम केलं, अरे कसलं मोठं हे केलं आहे. आणि ते पेट्रोल पंपाच्या मागं लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गव्हर्नमेंटच्या जॉबच्या मागं पळू नका. जर तुम्हाला व्हायचं असेल तर क्लास 1 ऑफिसर व्हा, नसेल तर ते क्लास 4 क्लास 2 वर नादीच लागू नका. एवढं हे करा. कारण की नागपूरकर तुम्ही हुशार आहात. तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी पावसाळे उन्हाळे जास्त बघितलेले आहात, अनुभवी आहात. तरी देखील तुमच्या समोर उभे राहून इतकं बोललो, आणि बोलताना काही कमी जास्त झालं असेल तर थोडीशी सहन करून घ्यावी. कारण बाबासाहेबांचे विचार मांडत असताना स्पष्टता असल्याशिवाय चालत नाही. गौतम बुद्धांनी, बाबासाहेबांनी दिलेले विचार डेव्हलप करून त्याच्यावर मात करायला पाहिजे नको आपण ते बघत नाही, नुसतं नेगेटिव्हिटी बघतो आपण, नकारात्मक. ते असं आहे आणि तसं आहे, जाऊ दे त्यांची. तुझ्यात काय चांगलं आहे मला सांग, चल जे तुझ्यात चांगलं आहे ते मला सांग, ते चांगलं घेऊन आपण पुढे जाऊ. हा कधी विचार करणार आपण? त्यांच्या स्टेजवर जायचं नाही, यांच्या स्टेजवर जायचं ह्यातच गेलं. अरे कुठलं स्टेज असू दे, पहिल्यांदा घुस, तुझं काम उरकून घे, मग इकडं. बरोबर आहे की नाही? हे प्रॅक्टिकल जगा, थेअरीवरती जगू नका. तर मला ह्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं की ज्या वेळेला तुमच्याकडे यंगस्टर्स असतील त्यावेळेला परत एकदा बोलवला तर मी येतो. 1 तास म्हणण्यापेक्षा 3-4 तासाचा आपण एक सेमिनार सारखं घेऊया, 1 to 1 टॉक करूया. कुणाचे काय प्रॉब्लेम्स असतील, कशा पद्धतीने सोडवता येईल ते सर्व करायचं. कारण की मी हक्काने एवढ्यासाठी बोलतो, यशस्वी आहे म्हणून बोलतोय. यशस्वी म्हणजे नुसता पैसा मिळवलेला नाही, मी मिळवलेले पैसा कसं जिरवायचं, कसं डायजेस्ट करायचं तेही मला समजलेलं आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं थोडीशी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर आपण करू. आणि तुमच्याकडनं काही चांगले विचार असेल तर ते पण स्वीकारायची आमची तयारी आहे. फक्त आम्हालाच कळतं अशातली भाग नाही. तर आपण तुम्ही आणि आपण एकत्र देऊन काहीतरी करणं शक्य आहे, करूया. आपण कशासाठी करायचं? आपल्या समाजासाठी करायचं आहे, बाबासाहेबांच्या विचारासाठी करायचं आहे, धम्मासाठी करायचं आहे. आज यासाठी करूया आपण. गिंडाजी त्यांचे एज्युकेशनचं करायला लागलेत, ते हायस्कूल लेवल आहेत. आपल्याला आपले एखादा 1-2 विद्यापीठ असणं जरुरी आहे. स्वतःची विद्यापीठ असायला पाहिजे. दुसऱ्याच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्या म्हणून तुम्ही एवढं किती आटापेटा केला, त्यानंतर एकाला तरी सुचलं का आपलं पण विद्यापीठ स्वतःचं असायला पाहिजे, आपण जन्माला घातलं पाहिजे? असं का वाटलं नाही तुम्हाला? UGC ग्रांटचे कमिशन चेअरमन आम्ही कितीतरी वेळा, प्लॅनिंग कमिशनची लोक, प्लॅनिंग कमिशनवर आपले लोक पोहोचलेले नाही, असं जागा कुठली आहे का?
पण दुसऱ्याच्या शेतात काम करायचं, स्वतःच्या शेतीत कधी काम करायचं, ह्याची तो आपण विचार करूया. ही टीका म्हणून घेऊ नका. प्रॅक्टिकल एक थोडीशी मोटिवेशनसाठी बोलतो मी. त्यांच्यावर टीका म्हणून कधी घेत नाही. त्या लोकांनी करू शकले नाहीत तर आपण यातले तुम्ही कुणीतरी तयार व्हा आणि आपल्याला तयार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दम्मामध्ये आहात, शिक्षणामध्ये थोडीशी करायला पाहिजे. तुमच्या आदर्श नागपूरकरांची आम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही एखाद्या पाली विद्यापीठ इकडे काढावे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चालूच आहे. एनी हाव काही झालं तरी देखील ह्या 5-6 वर्षामध्ये ती विद्यापीठ उभं राहिलेलं तुम्हाला दिसेल. हे ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. आपल्या समाजातील जो उद्योजक वर्ग आहे, खास करून आता सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एक युवा वर्ग जो आमच्या जो उद्योजकामध्ये येऊ इच्छितो, त्यांच्यासाठी एक छोटीशी सुरुवात आम्हाला करायची होती. या लोकांना बघून त्यांच्यामध्ये एक उद्योग करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने हा एक प्राथमिक स्वरूपाचा एक चर्चासत्र आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. बानाई मागच्या 3 दशकापासून काम करत आहे सर, परंतु बानाई आतापर्यंत फक्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत होती. मागच्या काही वर्षापासून आपल्याला हा अनुभव आलेला आहे की आपल्याला नोकरी हा जो विषय आहे, खास करून 2014च्या नंतर सरकारी नोकऱ्या हा जो विषय आहे, हा विषय आपल्यासाठी जवळजवळ आता समाप्त होत आहे आणि झालाच आहे. जर आपण काळाची पावले नाही ओळखली तर सर म्हणतात तसं त्याप्रमाणे आपले जे वडील किंवा आजोबा शेतात काम करत होते, कदाचित तशी उलटी वेळ आपल्यावरती येऊ शकते. म्हणून मागच्या 1-2-3 महिन्यापासून आम्ही एक असा विचार सुरू केला की बिझनेस करणं हा जो विषय आहे, बिझनेस करणं हा विषय केवळ ही मानसिकता आहे असं मी समजतो. आणि ही मानसिकता जर आपल्याला बदलायची असेल तर या ठिकाणी सांगलीकर साहेब जसा विचार करतात तसा विचार आपल्या युवकांनी केला पाहिजे असं मी समजतो. तो जर विचार आपण आपल्या पॅरेंट म्हणून आपल्या मुलांमध्ये किंवा या ठिकाणी बसलेल्या युवकांमध्ये आपल्या मनामध्ये त्यांनी जर रुजवला तर बिझनेसमॅन बनायला पैशाची गरज नाही, सरकारी मदतीची कदाचित गरज राहू शकते, एवढं मला म्हणायचं आहे. जर एखाद्या मुलाला जर एखादा उद्योग काढायचा असेल तर त्यांनी बानाईला यावं. एक ठरलेला दिवस आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करायची की आम्हाला या फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे. मग त्या बिझनेससाठी लागणारं जे काही आवश्यक थोडंफार प्राथमिक मार्गदर्शन असेल ते मार्गदर्शक हे समजा हे जे आमचं पॅनल आहे हे करेल. मग या पॅनलमधला एक्सपर्टाईज कदाचित नागपूरचा राहू शकतो किंवा सांगलीकर सरांसारखा पुण्यातला देखील राहू शकतो. हे सगळं आम्ही या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. बानाई आता या क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून या ठिकाणी आम्ही म्हणजे तयार करणार आहोत. दुसरा आमचा मानस होता, सरांनी एक छोटीशी एक झलक दाखवली की निधी बँक देखील आम्ही या ठिकाणी स्थापन करण्याचा विचार करत आहोत, ज्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील जे छोटे छोटे उद्योग करणारे लोक आहेत, जे फायनान्ससाठी कधी कधी अडून बसतात आणि बँक त्यांना उभं करत नाही, तर त्याही माध्यमातून आपण तो एक निधी बँकेचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आमची कार्यकारिणी आमच्या सोबत आहे. आपण सर्वांनी एकच या ठिकाणी एक थोडंसं हे करायला पाहिजे की पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही सांगलीकर सरांना किंवा अजून या ठिकाणी काही मान्यवर लोकांना ज्या वेळेला बोलवू आपण, मला एक गोष्ट माहिती आहे, आपण कबूल करायला पाहिजे की आज आपल्या समाजातील जे आमच्या पिढीतले लोक आहेत त्यांचे सगळीच मुलं काही स्टेबल झालेली नाही आहेत. 50% पॅरेंटची मुलं कदाचित कुठे चांगल्याच ठिकाणी IT मध्ये कोणी विदेशात गेले आहेत, परंतु 50% पॅरेंटची मुलं देखील आज देखील घरी आहेत. काय करावा हा प्रश्न उभा आहे त्यांच्या पुढे. छोटे मोठे उद्योग जरूर करत असतील. या मुलांना आपण औद्योगिक क्षेत्रात आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. पॅरेंट्स लोकांनी पुढच्या मीटिंगला मात्र जरूर सांगलीकर साहेब आपण जेव्हा याल तेव्हा हा हॉल आपल्याला युवकांनी भरलेला दिसेल, याची मी आपणास ग्वाही देतो. अध्यक्ष साहेबांनी याची सर्वांना आश्वासन दिलं, ग्वाही दिली. धन्यवाद सर. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी बानाईचे जे कोषाध्यक्ष आहे अनुप सांगोडे सरांना आमंत्रित करीत आहे. कृपया त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. स्कूल स्थापन करण्याचे जे हे केलेलं आहे आणि त्यांनी 20 शाळा जे हे केलेलं आहे त्याच्याबद्दल आणि ते इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. त्याच्यानंतर पर्टिक्युलर विजय सोमकुवर सर हे डिक्कीचे जे प्रेसिडेंट आहेत विदर्भ चॅप्टरचे, तर त्यांनी अनेक ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनाबद्दल आपणाला मार्गदर्शन केलं आणि आपण उद्योजकामध्ये आपल्याला ज्या काही अडचणी आहेत
त्याच्याबद्दल जे काही योग्य मार्गदर्शन केलं त्याच्या सर्वांनी लाभ घ्यावा. आणि खरंच सर, आपण आमच्या युवकांना योग्य प्रकारे जे काही तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याचा लाभ होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण इथं आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार.